हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंडियन अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज फार्माकोडायनामिक्स. आपण फार्माकोकायनेटिक्स पाहिलंय, ज्याच्यामध्ये आपण बघितलंय बॉडी आपला त्या ड्रग वरती काय इम्पॅक्ट करते. एकदा ड्रग घेतल्यानंतर बॉडीचा काय रिस्पॉन्स असणार आहे त्याच्यावरती. एकतर असेल ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, त्याला दुसरं नाव काय, बायो ट्रान्सफॉर्मेशन, आणि जे फोर्थ आहे त्याला म्हटलं जातं एक्सक्रीशन. बॉडीमधून तो ड्रग कसा एक्सक्रीट केला जातो किंवा बाहेर काढला जातो. आता इथे पाहणार आहात तुम्ही व्हॉट इज फार्मॅको डायनॅमिक्स. त्या केसमध्ये फार्मॅकोकायनेटिकच्या केसमध्ये बघत होता बॉडीचा रिस्पॉन्स काय असणार आहे. या केसमध्ये तुम्ही पाहता की ड्रगची ऍक्शन काय असणार आहे. ड्रग्स ऍक्शन ऑन बॉडी. ओके. आता या केसमध्ये बघा, ज्यावेळेस ड्रग आपण घेतो त्याचे दोन इम्पॅक्ट असणार आहे. एक तर थेरापिटिक इम्पॅक्ट, त्याला दुसरं म्हटलं जातं फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. आणि ड्रगची जी दुसरी ऍक्शन असते त्याला म्हटलं जातं साइड इफेक्ट किंवा ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. ओके. या केसमध्ये ज्यावेळेस आपण फार्मॅकोडायनामिक्सचा स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये बघणार आहे की ड्रगचा रिएक्शन काय असणार आहे आपल्या बॉडीमध्ये. व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी. वाईल फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये आपण बघितलं होतं की इज अबाउट बॉडीज इम्पॅक्ट ऑन द ड्रग. बॉडीचा काय इम्पॅक्ट असतो त्या ड्रग वरती. नाउ फार्मॅकोडायनामिक इज द स्टडी ऑफ द ड्रग्स इम्पॅक्ट ऑन द बॉडी. ड्रगचा काय इम्पॅक्ट पडतोय बॉडीवरती हे आपण कशामध्ये स्टडी करतो, फार्मॅकोडायनामिक्स मध्ये. नाउ मग ते कशामध्ये असणार आहे, मॉलिक्युलर बायोकेमिकल फिजिओलॉजिकल इफेक्ट दॅट ऑकर्स वन्स द ड्रग मीट्स इट्स टार्गेट. या केसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की एक टार्गेट साईट असते ज्याच्यावरती ड्रग जाऊन बाइंड करणार आहे आणि मग ती रिएक्शन कॅरीड आउट होते. मग याच्यानंतर काही मॉलिक्युलर बायोकेमिकल किंवा काय फिजिओलॉजिकल इफेक्ट होतात वन्स द ड्रग मीट्स इट्स टार्गेट साईट. आता बघा, काही टर्मिनॉलॉजीज आहेत जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये बघा, पहिलं आहे ॲफिनिटी. याचे बघा, ॲफिनिटी म्हणजे काय असतं, एखाद्या ड्रगची किती अट्रॅक्शन आहे टुवर्ड्स द रिसेप्टर साईट. कोणताही ऑर्गन असू द्या, त्या मेम्ब्रेन वरती काय असणार आहे, रिसेप्टर्स असणार आहेत ज्याच्यावरती ड्रग जाऊन बाइंड करतात. समजा हे रिसेप्टर्स आहेत आणि हे आहे ड्रग. ओके. ड्रगची किती ॲफिनिटी आहे या साईट वरती, याला काय म्हटलं जातं, ॲफिनिटी. ॲबिलिटी ऑफ ड्रग टू गेट बाउंड टू द रिसेप्टर, दॅट इज ॲफिनिटी ऑफ अ ड्रग. नाउ इफिकॅसी. इफिकॅसी म्हणजे एखादं रिएक्शन कॅरीड आउट करण्यासाठी तेवढ्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन सफिशियंट आहे की नाही, हे काय असतं, इफिकॅसी. याच्यामध्ये बघा, कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू गिव्ह राईज टू फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आफ्टर इंटरॅक्शन विथ द रिसेप्टर. रिसेप्टर वरती बाइंड झाल्यानंतर तो स्पेसिफिक जो रिक्वायर्ड इम्पॅक्ट आहे तो होतोय की नाही, दॅट इज इफिकॅसी ऑफ अ ड्रग. आता बघताय ॲगोनिस्ट. या केसमध्ये बघा, जर ड्रग सोडून व्यतिरिक्त दुसरे असे मॉलिक्युल्स असतात जे या टार्गेट वरती बाइंड करून पण सेम फार्मॅकोलॉजिकल इम्पॅक्ट देऊ शकतात किंवा त्या रिएक्शनला काय करतील, प्रमोट करतील, दॅट इज ॲगोनिस्ट. म्हणजे drugs that binds to receptor and produces pharmacological action has affinity plus efficacy. Affinity म्हणजे त्याची किती अट्रॅक्शन आहे टुवर्ड्स द रिसेप्टर साईड ते तर असल्याशिवाय अगोनिस्ट जाऊन त्या साईडला बाइंड नाही करत. आणि इफिकॅसिस म्हणजे आपण बघितलं होतं की त्या ड्रग मध्ये एवढा इम्पॅक्ट होण्याची किंवा इम्पॅक्ट जनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे की नाही, दॅट इज इफिकॅसी. जर एक ड्रग मॉलिक्यूल किंवा एक अनदर सबस्टन्स मॉलिक्यूल जर रिसेप्टर वरती बाइंड करून ती ऍक्शन प्रमोट करत असेल किंवा ती ऍक्शन तो फार्मॅकोलॉजिकल इम्पॅक्ट घडवून आणत असेल तर त्या केसला काय म्हटलं जातं, एगोनिस्ट. ओके, दॅट इज एगोनिस्ट. आता दुसरा एक असा ड्रग आहे जो या साईट वरती बाइंड करणार आहे. समजा ही रिसेप्टर्स आहेत, या रिसेप्टर वरती बाइंड करून रिएक्शन तर प्रमोट नाही करत पण दुसऱ्यांना पण बाइंड होऊ देत नाही, दुसऱ्या मॉलिक्युल्सला पण इथे बाइंड होऊ देत नाही आणि स्वतः जाऊन काय करतो, ते रिएक्शनला प्रोहिबिट करतो. पुढे बघा, ड्रग दॅट बाइंड्स टू रिसेप्टर बट डज नॉट प्रोड्युसेस फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन. म्हणजे असा ड्रग जो रिसेप्टर वरती बाइंड करून ती रिएक्शन घडून नाही आणत त्याला काय म्हटलं जातं, एगोनिस्ट. या दोन्ही टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत.
फार्मॅकोलॉजिकल मध्ये किंवा जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये या दोन्ही गोष्टी समजून घेणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. इथे बघा, एगोनिस्ट म्हणजे रिॲक्शन कॅरीड आउट करतं. एक ड्रग सबस्टन्स रिसेप्टर वरती बाइंड करून ती रिॲक्शन कसं करणार आहे, प्रमोट करणार आहे, त्याला म्हटलं जातं एगोनिस्ट. व्हॉट इज अँटागोनिस्ट? Drug substance binding to the receptor site but does not creating the pharmacological impact, त्याला काय म्हटलं जातं, अँटॅगोनिस्ट. नाउ पार्शियल एगोनिस्ट काय वाटतं? पार्शियल म्हणजे काही प्रमाणामध्ये, काही केसेसमध्ये ज्यावेळेस एक ड्रग रिसेप्टर साइटला बाइंड होतो त्यावेळेस तो काही रिॲक्शन्स घडून आणू शकतो, काही केसेसमध्ये तो प्रोहिबिट करतो, त्याला काय म्हटलं जातं, पार्शियल. दॅट इज पार्शियल एगोनिस्ट. ड्रग विथ ॲफिनिटी इक्वल टू और लेस दॅन द एगोनिस्ट. नॉर्मल एगोनिस्ट सारखीच त्याची ॲफिनिटी पण आहे आणि काय आहे, लेस दॅन एगोनिस्ट बट विथ लेस इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. इंट्रेन्सिक म्हणजे सेम ही नाही दाखवू शकत, इफिकॅसी दाखवू नाही शकत, किंवा तिथं बाइंड झाल्यानंतर पण जी रिक्वायर्ड फार्मॅकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे तो घडून नाही आणत आहे, म्हणजेच काय, पार्शियल एगोनिस्ट. सायलेंट रिसेप्टर, ड्रग सेल इंटरॅक्शन वेअर ड्रग्स गेट्स बाउंड टू द प्रोटीन एन्झाइम विथ इनिशिएशन ड्रग ऍक्शन. ओके, त्या साईटला बाइंड केल्यानंतर ती ड्रग ऍक्शन घडून आणणं, याला काय म्हटलं जातं, सायलेंट रिसेप्टर. आय होप या तुम्हाला टर्मिनॉलॉजी समजले. आता इथं पुढे पाहणार आहेत आपण ड्रग ऍक्शन. ड्रग ऍक्शन म्हणजे काय? एखादा जर ड्रग रिसेप्टर साइट वरती बाइंड झालाय आणि त्याच्यानंतर त्या रिॲक्शन घडून आणतोय तर त्याला काय म्हटलं जातं, ड्रग ऍक्शन. नाउ इंटरॅक्शन बिटवीन व्हॉट, ड्रग अँड ब्लड टिश्यू सेल्स. जे सेल्स आहेत त्यांच्या रिसेप्टर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, ड्रग ऍक्शन. तर मॉडिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग फंक्शन्स. आता जे ॲबनॉर्मल फंक्शनिंग होतं किंवा दुसऱ्या रिॲक्शन्स होत होत्या त्याला काय केलं जातंय, व्यवस्थित केलं जातंय बाय द ड्रग. दॅट इज ड्रग ऍक्शन. अ ड्रग आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन इलिसिट्स व्हेरियस फिजियोलॉजिकल किंवा बायोकेमिकल चेंजेस इनसाइड द बॉडी अँड प्रोड्युसेस डिझायर्ड इफेक्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि यासाठीच आपण ड्रग घेतो. ओके, ज्यावेळेस आपण ड्रग घेणार आहे तो काय करणार आहे, एकदा बॉडीमध्ये गेल्यानंतर काही फिजियोलॉजिकल किंवा त्याच्यावरती प्रेझेंट असणारे जे रिसेप्टर्स आहेत, जर काही केसेसमध्ये बॉडीमधलेच असे फॅक्टर्स असतील जे त्याला जाऊन बाइंड करून रिॲक्शन अशा प्रोड्यूस करत असतील किंवा फार्मॅकोलॉजिकल असे इम्पॅक्ट करत असतील जे बॉडीसाठी ॲबनॉर्मल असतील, त्या केसमध्ये ड्रग काय करणार आहे, जाऊन त्या साईटवरती बाइंड करणार आहे आणि त्या रिॲक्शन प्रोहिबिट करून ती जी डिस्ट्रॉइंग ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये होत होती त्याला प्रोहिबिट करणार आहे. म्हणून हाच एक इम्पॅक्ट असतो ड्रग, जो काय करणार आहे, एक सेकंड, काही अशा गोष्टी घडवणार आहेत बॉडीमध्ये जे कशा असतील, फिजिओलॉजिकल किंवा बायोकेमिकल चेंजेस बॉडीमध्ये घडून आणेल. आता इथे बघा, प्रिन्सिपल किंवा टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन. इथे तुम्हाला समजून घ्यायचे दोन गोष्टी, मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन आणि प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन. प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन म्हणजे एंड प्रोडक्ट, जे डेस्टिनेशन आहे त्या ड्रगचा काही फायनल इम्पॅक्ट असणार आहे ते कशामध्ये कन्सिडर करणार आहे तुम्ही, प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन. त्याच्यामध्ये पहिलं बघा, स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशन म्हणजे काय, इन्क्रीजिंग, म्हणजे ती जी सेलची ऍक्टिव्हिटी आहे बॉडीमधल्या कोणत्याही फंक्शनिंग मध्ये जर इन्क्रीज, त्याची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करत असेल तर त्या ड्रगचं काय असणार आहे, स्टिम्युलेशन. म्हणजे तो ड्रग काय करतोय, स्टिम्युलेशन करतोय. इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज सेल्स. म्हणजे एक्झाम्पल्स बघा, कॅफिन, ज्यावेळेस तुम्ही कॉफी घेता त्यावेळेस तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं, त्याचाच अर्थ काय, कॅफिन काय करतं, तुमच्या स्टिम्युलेट करतं सेरिब्रल कॉर्टेक्सला किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमला, तुम्ही म्हणू शकता सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणून तुम्हाला कसं रिफ्रेशिंग वाटतं. त्या केसमध्ये हा जो ड्रग होता, कॅफिनला तुम्ही ड्रग समजू शकता, ज्यावेळेस तुम्ही कॅफिन घेता ते काय करणार आहे, स्टिम्युलेट करणार आहे, म्हणजे तुमच्या सेल्सची ऍक्टिव्हिटी, बॉडीची ऍक्टिव्हिटी कशी होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज स्टिम्युलेशन. आय होप तुम्हाला समजतंय. नाव पुढे बघा, डिप्रेशन. एखादा ड्रग घेतल्यानंतर तुमचं ओव्हरऑल डेस्टिनी किंवा ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ बॉडी ऍट दी एंड कसं होणार आहे, डिप्रेस होणार आहे किंवा लो फंक्शनिंग होणार आहे, त्याला काय म्हटलं जातं, डिप्रेशन. दॅट इज ड्रग ऍक्शन. इज रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज सेल. ज्यावेळेस तुम्ही बार्बिट्युरेट्स घेता त्याने काय होणार आहे, डिप्रेस द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, हा एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये बघितलं जातं की बार्बिट्युरेट्स घेतल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी होणार आहे, डिप्रेस होणार आहे. नाव इरिटेशन. ओके, तुम्ही घ्या बाम.
ज्यावेळेस तुम्ही बाम लावता तुमच्या स्किनवरती त्याचं काय होतं, इरिटेशन होतं. दॅट इज इरिटेशन, म्हणजे त्या ड्रग्सची जी ड्रग अप्लाय केला जातोय त्याच्या थ्रू, हा तो तो, तो स्किनद्वारे ऍब्झॉर्ब केला जाईल, जो काही इम्पॅक्ट होईल तो पण दिसून येईल, पण तिथे काय होणार आहे, इरिटेशन होणार आहे. नाव इंजुरियस इफेक्ट ऑन ग्रोथ, न्यूट्रिशन आणि मॉर्फोलॉजी. आणि जर ते जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर काय होऊ शकतं, इन्फ्लामेशन होऊ शकतं. ओके, आता पुढच्या याच्यामध्ये बघा, किलिंग फॉरेन ऑर्गॅनिझम. त्या ड्रग मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन मध्ये हे बघता की एंड रिझल्ट काय असणार आहे तो ड्रग घेण्याचा. आता इथे कशासाठी ड्रग घेतला जातोय, किलिंग फॉरेन ऑर्गॅनिझम, जे फॉरेन ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल केलं जात आहे. मग किमोथेरपिटिक किंवा एजंट्स किल ऑर वीकन फॉरेन ऑर्गॅनिझम. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांना किल करण्यासाठी आपण ड्रग वापरतोय. ते कशामध्ये, किमोथेरपी म्हणजे काही केमिकल्सद्वारे आपण हे करणार आहोत. नाव एक्झाम्पल, सिडेटिव्ह टॉक्झिसिटी. ड्रग्स मस्ट बी मोर टॉक्सिक टू पॅरासाइट दॅन द होस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आपण होस्ट ऑर्गॅनिझम आहे आणि आपल्यावरती जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अटॅक करत असतील ते काय, पॅरासाइट्स आहेत. त्या केसमध्ये जो तुम्ही ड्रग घेताय तो कोणावरती जास्त इम्पॅक्ट दाखवायला पाहिजे, त्यांच्यावरती दाखवायला पाहिजे. आपल्यावरती कमी आणि त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट दाखवला. दॅट इज कशासाठी वापरला जातोय ड्रग, किलिंग फॉरेन ऑर्गॅनिझम्स. नाव रिप्लेसमेंट. या केसमध्ये तुम्हाला बघायचं गरजेचं आहे की यूज ऑफ नॅचरल मेटाबोलाइट्स. तुम्ही ड्रग्स हे कशासाठी यूज करताय, नॅचरल मेटाबोलाइट्स, जे बॉडीमध्ये तुमचं फंक्शनिंग होत नाहीये. रिप्लेसमेंट. ओके, जर तुमची बॉडी ते प्रोड्यूस नाही करत आहे, तुम्ही ड्रग्स यासाठी घेताय की जे नॉर्मल फंक्शनिंग मध्ये बॉडी प्रोड्यूस नाही करू शकत आहे, ते तुम्हाला बॉडीच्या बाहेरच्या सोर्सेस मधून दिले जाते. दॅट इज रिप्लेसमेंट. किंवा ग्रँड्युलर सिक्रेशन्स, हॉर्मोन्स फ्रॉम ॲनिमल्स. जर तुम्ही बघितलं, इन्सुलिन आपण घेतला जातो इन डायबेटिक केसेस. इन्सुलिन ज्यावेळेस ह्युमन बॉडी एका लिमिटेड कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रोड्यूस करायला लागते, किंवा ग्लुकोजचं कन्व्हर्जन आपल्या ग्लायकोजन मध्ये होत नाही. या केसमध्ये काय होणार आहे, हायपरग्लायसेमिया. हायपर म्हणजे काय असेल, ब्लड शुगर जी कशी असणार आहे, हाय. कारण की जो इन्सुलिन आहे तो काय करतो, इन्सुलिन एन्झाईम या ग्लुकोजला कन्वर्ट करणार आहे ग्लायकोजन मध्ये. त्यासाठी काय लागतं, इन्सुलिन. जर इन्सुलिनच आपल्या बॉडीमध्ये त्या प्रमाणामध्ये बनत नसेल तर आपल्याला काय करायला लागणार, इन्सुलिन हे बाहेरून. इन्सुलिनला पण काय आपण कन्सिडर करणार आहे, ड्रग. इथे इन्सुलिनचं काम काय, रिप्लेसमेंट. व्हॉट रिप्लेसमेंट, बॉडी मधलं इन्सुलिन इनसफिशियंट आहे म्हणून आपण दुसरा इन्सुलिनचा सोर्स घेतोय. ओके, तर या केसमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे की ड्रग ऍक्शन, त्याची एंड प्रोडक्ट कसा असणार आहे. प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन मध्ये बघितलंय, स्टिम्युलेशन, डिप्रेशन, त्यानंतर इरिटेशन आणि किलिंग फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि रिप्लेसमेंट. ओके, तर रिसेप्टर टर्मिनॉलॉजीज पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण अजून टर्मिनॉलॉजीज बघणार आहात. ओके, तर तुम्हाला आतापर्यंत काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, आणि या पुढील पाठ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.